ताज़ा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. A7 न्यूजमध्ये आपले स्वागत. होमगार्डच्या भरतीसाठी महिलांचीही कर्तबगारी. होमगार्डच्या 96 रिक्त जागांसाठी दिनांक 16 ऑगस्टपासून भरतीची प्रक्रिया सुरू आहे. गुरुवारी महिलांच्या भरतीची प्रक्रिया घेण्यात आली. आज दिनांक 23 ऑगस्टला भरती प्रक्रियेचा अंतिम दिवस असून त्यानंतर कोणत्याही उमेदवारांना या प्रक्रियेसाठी संधी दिली जाणार नसल्याची माहिती होमगार्डच्या जिल्हा समादेशक तथा अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील यांनी दिली. हिंगोलीतील संत नामदेव पोलीस कवायत मैदानावर मागील आठवडाभरापासून होमगार्डच्या 96 रिक्त पदांकरिता भरतीची प्रक्रिया घेतली जात आहे. या प्रक्रियेकरिता जवळपास 9,455 इच्छुक उमेदवारांचे अर्ज प्राप्त झाले होते. ही भरती प्रक्रिया पारदर्शकपणे राबविण्याकरिता होमगार्डच्या जिल्हा समादेशक तथा अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील यांनी स्वतः मैदानावर उपस्थित राहून बारकाईने लक्ष ठेवले. मागील काही दिवसापासून पुरुष होमगार्डच्या भरती प्रक्रिया घेतली जात होती. 22 ऑगस्ट रोजी महिलांची भरती प्रक्रिया घेण्यात आली. त्याकरिता 1,135 महिला व 500 पुरुषांना सकाळी 6:30 उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार अनेक इच्छुक उमेदवार सकाळीच मैदानावर आले होते, ज्यामध्ये महिला व पुरुषांपैकी 640 उमेदवार मैदानावर उपस्थित होते. महिलांची भरती प्रक्रिया सुरू असताना प्रारंभी उपस्थित कर्मचाऱ्यांनी कागद पडताळणी केली. त्यानंतर गोळाफेक, 800 मीटर धावणे ही शारीरिक चाचणी घेण्यात आली, ज्यामध्ये अनेक महिला उमेदवार पात्र ठरले आहेत. A7 न्यूजसाठी अनिस अहमद, हिंगोली.